नगरसूल माळवाडी तालुका येवला येथील धनवटे परिवाराच्या मातोश्री स्वर्गीय सुंदरबाई ठकाजी धनवटे यांच्या प्रथम पुण्यस्मरण प्रसंगी नगरसूलच्या सरपंच मंदाकिनीताई पाटील यांनी धनवटे परिवारास औदुंबर वृक्षाचे रोपटे भेट स्वरूपात दिले। पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्ष लागवड व संगोपनाचा अनोखा संदेश देऊन कुटुंबातील दिवंगत व्यक्तींबद्दलचे प्रेम निरंतर जागृत ठेवण्यासाठी वृक्ष लागवड करून प्रियजनांच्या आठवणी नित्यदृष्टीत पडतील असा संदेश यावेळी सरपंच यांनी दिला आहे। सरस्वती विद्यालय सायगाव विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक श्री गोरख ठकाजी धनवटे यांनी दिवंगत मातोश्रींच्या आठवणी प्रीत्यर्थ औदुंबर वृक्षाचे शेतात रोपण व संगोपन करणार असल्याचा मनोदय यावेळी कुटुंबियांसमवेत व्यक्त केला आहे। यावेळी नामवंत युवा कीर्तनकार हरिभक्त परायण योगेश महाराज जाधव वणीकर यांचा कीर्तन कार्यक्रम पार पडला। येवला ग्रामीण न्यूजसाठी सुदाम गाडेकर येवला। त्याचप्रमाणे सरपंच ताई या ठिकाणी योगेश सरांना गोरख सरांना हे वृक्ष देत आहेत, रोपटं देत आहेत। त्या रोपट्याचं संगोपन ते निश्चितच करतील। आज जागतिक पर्यावरण दिन आहे, त्या दिनाच्या निमित्ताने कायमस्वरूपी स्मरणात ठेवण्यासाठी आपुलिया हिता जोआशी जागता धन्य माता पिता तयाची कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा असा हा अभंग मला आज या गोरख सरांकडे अलकाताईंकडे त्यांच्या सोनबाईंकडे पाहून आठवला। खरं म्हणजे आई वडिलांना धन्यता देण्यासारखंच कार्य या आई वडिलांनी त्यांच्या पिठामध्ये पाणी टाकून मले पाजत जाय पिठामध्ये दिसती माझी माय दिसती माझी माय दिसती माझी माय। त्या मायने या कुटुंबाला काय दिले असतील ते चांगले संस्कार। आजींचा एक मुलगा शिक्षक आहे बघा। आई ती आई असते, सगळं पुन्हा मिळेल पण आईबाप पुन्हा मिळत नसतात। असं म्हणतात ढगा आड गेलेला सूर्य डोळ्यांना पाहता येतो, माती आड गेलेले मायबाप पुन्हा पाहता येत नसतात।